नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आपण एक बघणार आहे एकदम सिंपल पद्धतीचं स्ट्रॅटेजी। तर स्ट्रॅटेजी खूप सिंपल आहे, इतकं सिंपल की तुम्हाला याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे इंडिकेटर वापरायचे नाही, कुठलं असं काय लय मोठं टेक्निकल ॲनालिसिस वगैरे असं करायची काहीच गरज नाही आहे। एकदम सिंपल फंडा सांगणार आहे तुम्हाला आज मी। तो आपण ह्याच्यामध्ये बेसिक म्हणजे आता जे माहिती आहे ते तुम्हाला थोडक्यात मी सांगणार आहे। तर मी तर काय करतोय, तुम्हाला मी निफ्टीचं चार्टवरती दाखवणार आहे, निफ्टीचं इंडेक्स चार्ट, आणि टाइम फ्रेम तुम्हाला 5 मिनिटाचाच वापरायचा आहे। बाकी तुम्ही कुठल्या टाइम फ्रेमवरती याला टेस्ट करत असाल तर ते तुमची मर्जी आहे। ओके, आणि तुम्ही याला बँक निफ्टीमध्ये पण करू शकताय, या गोष्टीचं तुम्ही ट्राय बँक निफ्टीमध्ये पण करू शकताय आणि फिन निफ्टीमध्ये पण करू शकताय। हे तर झालं 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती। आणि ह्याला तुम्ही काय करायचं आहे, एक तर सपोर्ट रेजिस्टन्स, ओके, सपोर्ट रेजिस्टन्स पण बघायचं आहे, आणि त्यानंतर तुम्हाला बघायचं आहे काय, ट्रेंड लाईन बघायचं आहे। तर या दोन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या, सपोर्ट रेजिस्टन्स आणि ट्रेंड लाईन। आणि 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती निफ्टी, बँक निफ्टी आणि फिन निफ्टी तिन्ही ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, या गोष्टीचा वापर करू शकताय तुम्ही। आणि या व्हिडिओनंतर तुम्हाला काय करायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास मात्र करायचा आहे, कारण की हा व्हिडिओ फक्त मी तुम्हाला एक शैक्षणिक हेतूनेच बनवतोय। बाकी माझं कुठल्याही प्रकारचा उद्देश नाही की तुम्ही ह्या गोष्टी करायलाच पाहिजे म्हणून। ओके, याच्यानंतर तुमची स्वतःच्या जबाबदारीनेच तुम्ही ट्रेडिंग करू शकताय। तर चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया। या ठिकाणी आपल्याला 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती तर आपल्याला काय करायचं आहे, या स्ट्रॅटेजीचं नाव थोडक्यात सांगायचं, तुम्ही थंबनेल बघितलेलं असेल। तर मोठ्या कॅन्डलवरती आपल्याला काय करायचं आहे, एंट्री करायचं आहे। मोठे कॅन्डल जे असतात, मोठं कॅन्डल, तर त्या कॅन्डलला बघूनच आपल्याला एंट्री करायचं आहे। आणि अशाच प्रकारचं सेम स्ट्रॅटेजी मी याच्या अगोदर पण सांगितलेलं होतं, ते म्हणजे बिग बार कॅन्डलस्टिक पॅटर्न। ओके, बिग बार कॅन्डलस्टिक पॅटर्न हे पण सेम त्यासारखंच आहे, पण आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये टार्गेट मोठे घ्यायचे नाही आहे। आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये स्कॅल्पिंग करायचं आहे। स्कॅल्पिंग म्हणजे काय, चार्टवरचे फक्त तुम्ही 10 पॉईंट जरी घेतलात, ॲट द मनीनं बाईंग केलं, हे चार्टवरचे तुमचे 10 पॉईंट म्हणजे प्रीमियम होतं तुमचं 5 रुपयानं। ओके, 5 रुपयानं म्हणजे काय, निफ्टीचं आता समजा एक 50चं लॉट असतंय, 50चं लॉट असतंय, मग 5 रुपयांचं तुमचं प्रीमियम वाढलं, तर या ठिकाणी 50 गुणिले जर 5 केलं या ठिकाणी, तर ह्याचं सीधं गणित होतं आहे, आपल्याला 250 रुपयाचं प्रॉफिट होतं आहे। हे झालं एका लॉटच्या पाठीमागचं तुमचं हिशोब। ह्याच्यामध्ये तुम्ही जर 10 लॉट जर घेतलं, स्कॅल्पिंगसाठी जर जास्तीत जास्त लॉट घेतलं, तर तुम्ही या 250च्या ठिकाणी 2,500चं प्रॉफिट घेऊ शकताय। ओके, हे तर झालं एक्झाम्पल म्हणून। तर ह्याच हिशोबानं तुम्ही बँक निफ्टीमध्ये थोडंसं मोठी टार्गेट लावू शकताय। फक्त मी निफ्टीमध्ये सांगतोय, बँक निफ्टीमध्ये तुमच्या म्हणजे तुमच्या अभ्यासानुसार, तुमच्या अनुभवानुसार तुम्ही ह्याचं टेस्टिंग करू शकताय। आता मी निफ्टीचं काय दाखवणार आहे या ठिकाणी, तर प्रॅक्टिससाठी म्हणून तुम्हाला इथं, तर तुम्हाला काय करायचं आहे, 4 ते 5 कॅन्डल एकाच रेंजमध्ये बनलेलं पाहिजे। आता नीट लक्ष द्या, हे जे कॅन्डल्स असतात, 4 ते 5 कॅन्डल, जवळपास 4 ते 5 कॅन्डल, आणि ह्याच्यापेक्षा जास्त असलं तरी चालतं आहे। 8 कॅन्डल म्हणा, किंवा 10 कॅन्डल जरी असले, किंवा 15 जरी कॅन्डल असले, जेवढं जास्त कॅन्डल बनेल तेवढं एकदम आपल्याला ॲक्युरेसी, आपल्याला ॲक्युरेट त्या ठिकाणी आपल्याला ट्रेड मिळण्याचे चान्सेस आहेत। ओके, आणि ह्याचा रेंज कितीचा पाहिजे, जसं की रेंज म्हणलं तर आता बऱ्याच जणांना समजत नसेल, रेंज म्हणजे काय, हे झालं एक रेजिस्टन्स आणि हे झालं एक सपोर्ट। आता ओके, ह्या सपोर्ट आणि रेजिस्टन्समध्ये काय कॅन्डल इथं फिरले, ते 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असं बरेचसे कॅन्डल फिरलेलं आहे। तर याचा आपण सीधा जर आता आपण ह्याचं जर हे केलं एखादं, आता हे झालं रेजिस्टन्स आणि हे झालं एक सपोर्ट। ओके, तर आता ह्याचं आपण काय करणार आहे, एक प्रकारचं रेंज बघणार आहे, किती आहे इथून ते इथपर्यंत। हे बघा किती आहे, फक्त आणि फक्त 16 पॉईंट। म्हणजे काय आहे, ह्याचं जे रेंज आहे, ह्या कॅन्डलचे जे रेंज आहे, हे फक्त 16 ते 17 पॉईंटमध्ये मार्केट काय केलं आहे, त्याच ठिकाणी सस्टेन केलं आहे। म्हणजे ह्याला आपण साईडवेज म्हणतोय, आणि साईडवेजमध्ये आपण ऑप्शन बाहेर अजिबात त्या ठिकाणी ट्रेड करायचं नसतं। तर आपल्याला ह्या साईडवेज नंतरच आपल्याला काम करायचं आहे। तर मेन म्हणजे ह्याचं पहिलं कंडिशन काय, तर तुम्हाला 4 ते 5 कॅन्डल कमीत कमी, त्यानंतर तुम्ही जास्तीत जास्त किती पण कॅन्डल ह्या रेंजमध्ये राहिलं तर चालते। आणि रेंज किती असायला पाहिजे, 25 पॉईंटच्या आतमध्ये। आता इथं बघू शकता तुम्ही, फक्त 16.90 म्हणजे काय, 17 पॉईंट धरा तुम्ही, 25 पॉईंट ते जास्तीत जास्त 30 पॉईंटपर्यंत तुम्ही या रेंजचं वापर करू शकताय। म्हणजे हे जे रेंज आता 17 पॉईंटचं आहे, हे 30 पॉईंटपर्यंत, म्हणजे एवढं 30 पॉईंटचं रेंज असलं पाहिजे। एवढ्या रेंजमध्ये जर मार्केट असलं, आणि त्या प्रत्येक कॅन्डलच्या नंतरनं, आता जर तुम्ही नीट बघितलं इथं, ते प्रत्येक, आता इथं काय झालं, रेंज बनलेलं आहे। रेंज नंतरनं आता आपण काय केलं, ह्याला सीधा एक रेजिस्टन्स आणि एक सपोर्ट ड्रॉ केलं। त्यानंतर प्रत्येक कॅन्डलपेक्षा एखादं जर मोठं कॅन्डल बनलं, बिग बार कॅन्डल बनलं,
ओके, आता हे प्रत्येक कॅन्डलच्या अनुसार तुम्ही बघितलं तर हे कॅन्डल सर्वात मोठं कॅन्डल आहे. तर या सर्वात मोठं कॅन्डल क्लोज झाल्याबरोबर तिथं आपल्याला काय करायचं आहे, पुटमध्ये एंट्री करायचं आहे. पुटमध्ये एंट्री करायचं आहे आणि हा कॅन्डल जर खूपच मोठा असेल तर त्याच्या अर्ध्यावरती आपल्याला SL लावायचं आहे. आता इथं बघू शकता सीधा सीधा हे कॅन्डलचा साईज खूप मोठा आहे. तर ह्या हिशोबानं आपण जर इथून पुटमध्ये एंट्री केलं, म्हणजे एंट्री कधी करायचं, ज्या वेळेस साईडवेजमध्ये राहतं मार्केट आणि ते पण एक 5-6 कॅन्डल किंवा 8-10 किंवा 15-20 कॅन्डल, आणि ते पण किती 20 ते 25च्या रेंजमधले असले पाहिजे, म्हणजे 20 ते 25चा एवढा रेंज असला पाहिजे याचं. त्याच्यानंतर एक मोठं कॅन्डल, त्या मोठ्या कॅन्डलच्या लो ब्रेकवरती आपल्याला काय करायचं, एंट्री करायचं पुटमध्ये. कॅन्डल जर खूपच मोठा असेल तर त्याच्या अर्ध्यावरती आपल्याला SL ठेवायचं आहे. आणि कॅन्डल जर छोटा असेल, जवळपास आता एक कॅन्डल म्हणलं तर किती, आता हे जर कॅन्डल समजा एक एकदमच जवळपास आपण समजूया या ठिकाणी की 40 पॉईंटचं कॅन्डल असेल किंवा 50 पॉईंटचं कॅन्डल असेल तर तितकं मोठं आपल्याला SL जमणार नाही. मग त्या ठिकाणी आपण काय करायचं, सीधा सीधा 20 पॉईंटचं SL द्यायचं, म्हणजे तुमचं प्रीमियम फक्त 10 रुपये असणार आहे. आणि 50 जे क्वांटिटी असते लॉटच्या पाठीमागे तुमचं 500 रुपयाचं एक म्हणजे लॉस तुम्ही धरून चालू शकता या ठिकाणी. जर कॅन्डल खूप छोटा असेल, म्हणजे आता कॅन्डलच एकदम आता ही एवढ्या मोठ्या ठिकाणी कॅन्डलच आता फक्त एक 20 पॉईंट असेल तर काय करायचं, सीधा सीधा त्याच्या हायवरती आपल्याला SL प्लेस करायचं आहे. आणि खाली आपल्याला टार्गेट किती घ्यायचं आहे, फक्त आणि फक्त तुम्हाला जसं म्हणलं 10 पॉईंट, ते पण कुठले, ह्या चार्टवरचे 10 पॉईंट घ्यायचे. चार्टवरचे 10 पॉईंट म्हणजे प्रीमियममध्ये तुमचं फक्त आणि फक्त 5 रुपये वाढणार आहे. बस ह्यालाच म्हणतात स्कॅल्पिंग. आणि हे झालं एका लॉटचं, तुम्हाला ह्याच्यामध्ये किती मिळणार, 250 रुपये, जे की आपण अगोदरच कॅल्क्युलेट केलेलं आहे. आणि तुम्ही 10 लॉट जर घेतलं तर 2,500 रुपयाचं सीधा सीधा हिशोब होत आहे. बरं, बाकी तुमची मर्जी आहे. हे तर मी तुम्हाला स्कॅल्पिंगचं एक छोटंसं उदाहरण दिलेलं आहे. बाकी याच्यानंतर तुम्ही काय करू शकताय, तुमच्या मर्जीनं तुम्ही ह्याला 1:1 घेऊ शकताय किंवा 1:2, ते तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्ही मार्केटचा अनुभव तुम्हाला कशा प्रकारे आहे त्या हिशोबानं तुम्ही ट्रेड घेऊ शकताय. फक्त सिंपल लॉजिक म्हणजे काय, मार्केट साईडवेजमध्ये राहायला पाहिजे आणि त्याच्यात जेवढे जास्त कॅन्डल राहील तेवढं आपल्याला ताकदवर. आजच्या दिवसाचं जे मार्केट, मी ज्यावेळेस हा व्हिडिओ बनवतोय आजच्या दिवसाच बघू शकता, पूर्ण दिवस जर मार्केट काय गेलं, साईडवेज गेलं आहे. जेवढे जास्त कॅन्डल तेवढा मोठा मुवमेंट. त्यानंतर बघू शकता 2च कॅन्डल इतका मोठा मुवमेंट देऊन गेलेलं आहे मार्केटनं. फक्त तुम्हाला सिंपल काय करायचं आहे, मार्केट साईडवेजमध्ये राहिलेलं पाहिजे आणि कॅन्डल छोटे छोटे जे आहेत त्याचं रेंज जे आहे फक्त 25 ते 30 पर्यंतच आपल्याला रेंज असलं पाहिजे. आणि त्यानंतर एक जर मोठं कॅन्डल बनलं, त्या कॅन्डलच्या लोवरती आपल्याला काय करायचं आहे, पुटमध्ये एंट्री आणि 10 पॉईंटचं, फक्त माझ्या हिशोबानं मी स्कॅल्पिंगच्या हिशोबानं सांगतो, 10 पॉईंटचं टार्गेट घ्यायचं आहे. कॅन्डल मोठा असेल अर्ध्या कॅन्डलला असेल, कॅन्डल छोटा असेल तर त्याच्या हायवरती. आणि हेच जर कॅन्डल वरच्या साईडला बनलं, वरच्या साईडला बनल्यानंतर ना त्याच्या हायवरती आपल्याला काय करायचं आहे, कॉलमध्ये एंट्री करायचं आहे. नीट बघितलं आपण इथं, याला आपण काय केलं, हाय लो म्हणजे सपोर्ट रेजिस्टन्स काढलं. याच्यानंतर इथं खालच्या साईडला ब्रेक झालं. जर हेच कॅन्डल वरच्या साईडला ब्रेक झालं असतं तर या कॅन्डलच्या हायवरती आपण काय केलं असतं, कॉलमध्ये एंट्री केलं असतं. कॉलमध्ये एंट्री आणि त्यानंतर ना त्याचा SL जर मोठा कॅन्डल असेल तर इथं मध्ये SL लावायचं आणि जर कॅन्डल छोटा असेल तर त्याच्या कॅन्डलच्या लोवरती SL लावणार आणि वरती काय करणार, फक्त आणि फक्त 10 पॉईंटचा चार्टवरचा आपण टार्गेट घेणार आहे. आणि आता मेन सांगितलं काय, हे सपोर्ट आहे, हे रेजिस्टन्स आहे. तुम्हाला ज्या हिशोबानं सांगितलं होतं की याच्यामध्ये सपोर्ट आणि रेजिस्टन्स पण बघा आणि त्यानंतर आपण एक गोष्ट बोललो होतं की ट्रेंड लाईन पण बघा म्हणून. आता ते तुम्हाला कन्फ्युजन होणार की ट्रेंड लाईन कसं बघायचं, आता हे काहीतरी नवीनच आहे म्हणून. तर त्यासाठी पण सांगतो, ट्रेंड लाईन म्हणजे तुम्हाला बघायचं का, आता हे एक एक्झाम्पल दिलेलं आहे तुम्हाला. तर आता इथं बघा बरेचसे, आता इथं ट्रेंड लाईन इथं काय झालेलं आहे, इथं बघा आता छोटं मोठं इथे कॅन्डल, आता जर आपण बघितलं इथं, एकच मिनिट, आता बघा हे ट्रेंड लाईन म्हणजे काय, हे कॅन्डल कसं मगाशी आपण एका लाईनीत आपण कॅन्डल्सला बघितलं होतं. तर आता ह्या ठिकाणी काय झालं तुम्ही नीट बघू शकताय, कॅन्डल छोटे छोटेच झाले तर पण काय झालं, असं अशा लेवलचं असं पॅटर्न बनलेलं आहे, असं पॅटर्न. ओके, ह्याला चॅनल पॅटर्न म्हणू शकतो. मग ह्याला आपण जर ट्रेंड लाईन जर धरला असं आणि हे ट्रेंड लाईनमध्ये तुम्ही जर बघितलं, हे ट्रेंड लाईन जर आपण इथून असं क्रॉस ड्रॉ केलं आणि तो वरून ड्रॉ केलं, ह्याचं पण जर पॉईंट मोजलं तर 20-25 पॉईंटच्या आत असलं पाहिजे. आणि ह्या ट्रेंड लाईनच्या नंतरनं आपल्याला एखादं मोठं कॅन्डल भेटलं. आता हे जे मोठं कॅन्डल दिसतंय तुम्हाला लाल कॅन्डल, ह्या 4-5 कॅन्डलच्या मानानं हे लाल कॅन्डल मोठा आहे. मोठा असल्यामुळे याला बिग बार म्हणू शकतो. आणि याच्या लोवरती आपण काय करणार, पुटमध्ये एंट्री करणार. पुटमध्ये एंट्री केल्याबरोबर खालचं टार्गेट आपलं 10 पॉईंटचं असणार आणि ते 10 पॉईंटच्या नंतरनं तुम्ही SL पण ट्रेल करू शकताय. कॅन्डल मोठा असेल अर्ध्यावरती तुम्ही स्टॉप लॉस लावा, कॅन्डल छोटा असेल तर त्याच्या हायवरती तुम्ही SL लावून ट्रेल करू शकताय.
म्हणजे पुढचं टार्गेट घेण्यासाठी. तर हे तर झालं अशा प्रकारचं आणि ट्रेंड लाईन तुम्हाला अशा प्रकार पण बघायला मिळेल. आता बघा वरून मार्केट खाली आलं, ही कॅन्डल छोटा आहे छोटा आहे छोटा आहे छोटा आहे. आपण सर्वात आधी काय बघितलं, सपोर्ट अशा प्रकारचं बघितलं होतं. मग असं एकाच रेंजमध्ये बघितलं, मग ह्याला आपण रेजिस्टन्स आणि सपोर्ट ड्रॉ केलं. त्यानंतर खाली ब्रेक झालं तर पुटमध्ये एंट्री आणि वरती जर ब्रेक झालं तर आपण कॉलमध्ये एंट्री असं बोललं होतं. तर आपण आता काय बघितलेलं, इथं वरच्या साईडला असं ट्रेंड लाईन ड्रॉ केलं. आता बघा इथून वरून खाली कॅन्डल आलं, मग ही कॅन्डलचं एक रेंज बनलेलं आहे. ट्रेंड लाईन मारलं असं, त्यानंतर एक ग्रीन कॅन्डल बनलं म्हणजे हिरवं मोठं बनलं. आता ते हिरवा कॅन्डलचं साईज बघू शकता, या प्रत्येक कॅन्डलपेक्षा या हिरवा कलरच्या कॅन्डलचं साईज मोठा आहे. मोठा असल्यामुळं या कॅन्डलचा हाय ज्यावेळेस ब्रेक होईल त्यावेळेस आपल्याला इथं काय करायचं आहे, कॉलमध्ये एंट्री करायचं आहे. कॉलमध्ये एंट्री आणि कॅन्डल छोटा असेल तर त्याच्या लोवरती SL लावायचं आहे तुम्हाला आणि वरती टार्गेट तुम्हाला घ्यायचं किती, फक्त आणि फक्त 10 पॉईंट. हे माझ्या हिशोबाने तुम्हाला मी सांगतोय. बाकीच्या नंतर तुम्ही ज्यावेळेस ह्याच्यावरती टेस्टिंग करणार, बॅक टेस्टिंग किंवा पेपर ट्रेड वगैरे जेव्हा करणार, तुम्हाला ह्याचा एक वेगळाच एक्सपिरियन्स येईल. त्यासाठी तुम्ही स्वतःच ह्या गोष्टीचं टेस्ट करणं गरजेचं आहे. मी तर फक्त तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून देत आहे. बाकी तुम्ही याच्यावरती अभ्यास मात्र नक्कीच करा. त्याशिवाय तुम्ही अजिबात ट्रेडमध्ये इंटरेस्ट घेऊ नका, फक्त मी सांगतोय म्हणून. ओके, आता इथं पण बघू शकतो, या ठिकाणी पण ट्रेंड लाईन छोटे 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 कॅन्डल बनत गेले. 5 कॅन्डल बनले. आता सिंपल इथं जर आपण बघितलं, 1 कॅन्डल 2 3 4 5 6 कॅन्डल बनले. 6 कॅन्डल आपण ट्रेंड लाईन असं ड्रॉ केलं. त्यानंतर एक मोठं लाल कॅन्डल बनलं. त्या लाल कॅन्डलच्या आपण काय केलं, पुट म्हणजे इथं खाली ब्रेकवरती एंट्री केलं. कुठं केलं, इथं एंट्री केलं. आता ह्या लालवरती एंट्री, कॅन्डल छोटा आहे, इथं वरती SL लावून टाका. त्यानंतर बघू शकता पहिलं टार्गेट तुमचं इथंच कंप्लीट झालेलं आहे 1:1 त्या हिशोबानं. त्यानंतर 1:2 3 4 5 6 7 8 9 10 म्हणजे जेवढं जास्तीत जास्त जाईल त्या हिशोबानं तुम्ही ट्रेडला SL ट्रेल करून घेऊ शकताय. ओके, आय होप मित्रांनो नक्कीच हा स्ट्रॅटेजी एकदम सिंपल पद्धतीनं मी तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. ह्याच्यानंतर नक्कीच ह्याच्यावरती रिसर्च करा आणि तुम्हाला हा स्ट्रॅटेजी कसा वाटला हा कमेंट करून नक्कीच सांगा मित्रांनो. आणि भेटूया पुढच्या असाच एका नवीन टॉपिकसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, ज्याच्यामुळे सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही ह्या व्हिडिओचा आनंद घेऊन याच्यातून काहीतरी शिकाल अशी अपेक्षा करून मी व्हिडिओला इथंच थांबवतोय. चला भेटूया पुढच्या नवीन टॉपिकसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, थँक्यू सो मच.